परतीच्या प्रवासामध्ये काळाने घाला केला आणि आपला एक इंदापूरचा ढाण्यावाग आपल्यापासून हिरावून घेतला. दादा, मगाशी तर मी तुम्हाला सांगितलं, पण माझ्या ह्या भावंडांनाही थोडक्यात सांगतो की ज्या वेळेस कोपर्डीचं आंदोलन होतं आणि आंदोलनापासून ज्या वेळेस सुरुवात झाली, त्या सुरुवातीपासून हा बांधव या दादांच्या आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनाला, एकही आंदोलन असं त्यांचं सोडलेलं नाही. मुंबईचं आंदोलन असो, सोलापूरचं असो, जालन्याचं असो, बीडचं असो, पुण्याचा असो, बारामतीचा असो, म्हणजे नुसता आंदोलनाचा मोर्चाचा मेसेज आला, ही व्यक्ती सदैव धावून येणारी आणि पाठीमागं न राहणारी, फ्रंटला काम करणारी ही व्यक्ती होती. या व्यक्तीने इंदापूरचं 64 दिवसाचं उपोषण दादा आपण केलेलं होतं. 64 दिवसाच्या उपोषणामध्ये एकही दिवस असा नव्हता. आपण या तालुक्यामधले प्रत्येक गाव एका ठिकाणी एक दिवस बसवलं होतं आणि त्या 64 दिवसाचं कुठलं, आज समजा सरडेवाडी आहे तर सरडेवाडीची लोक येऊन बसायची, परंतु हा माणूस असा म्हणत नव्हता की आज आपल्या गावचा नंबर नाही, तर हा 64 दिवसाच्या 64 दिवस त्या ठिकाणी हजेरी लावली. एक विषय असा होता, आंदोलनामुळे थोडीशी विपरीत घटना झाली होती, तर फ्रंटला राहून त्या आंदोलनाचं लीड करणारा आणि स्वतःच्या छातीवरती वार घेणारा हा कार्यकर्ता होता. हा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेलाय. खऱ्या अर्थानं जमदाडे कुटुंबातली जरी व्यक्ती गेलेली असली तरी हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुटुंबातली एक व्यक्ती गेल्यासारखं या ठिकाणी दुःख आहे. आणि हे दुःख पचवण्यासाठी आणि हे दुःख सावरण्यासाठी मराठ्यांचा खरा बाप म्हणलं तरी वावगं ठरणारा बाप या ठिकाणी खंबीरपणे पाठीमागं उभा राहण्यासाठी आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. दादा, तुम्ही या कुटुंबाच्या पाठीमागं 100% उभे राहणार आहे याची खात्री आम्हाला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो, जिजाऊ साहेब असो, संभाजी महाराज असो, यांचा वसा आणि वारसा दादा तुम्ही खऱ्या अर्थाने चालवत आहात. दादा, आम्ही व्हिडिओ तुमचं पाहत असताना आमच्या मनाला वेदना होत आहे. एक तुमच्या पायावरती नतमस्तक विनंती करतो दादा, तुम्ही आमचे बाप आहात आणि कुटुंबातला बाप जर गेला तर ते कुटुंब वाऱ्यावर सुटतं. संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही बाप आहात. त्यामुळं दादा, तुम्ही आजपासून तब्येतीची काळजी घ्या. कारण दादांची तब्येत प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस खालावत चाललेली आहे. दादा, थोडंसं आंदोलन आपल्याला आरक्षण थोडं उशीर मिळालंय आता आणि थोडंफार जे राहिलंय आणखी उशिरा मिळू द्या, परंतु आमची हात जोडून विनंती आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे. कारण तुम्ही जर असेल, लाखाचा पोशिदा जर असेल तरच प्रजा आहे आणि आम्ही आहे. त्यामुळे आपण काळजी घ्यावी. आणि दुसरी गोष्ट, या जमदाडे कुटुंबाची आज त्यांच्यावर काळाचा घाला आलाय. दादा तर 100% सोबत आहेत, परंतु तुम्हा सगळ्याला आव्हान करतो, ज्या वेळेस या कुटुंबाला गरज लागेल त्यावेळेस आपण भाऊ म्हणून प्रत्येकाने या कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि एवढी सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी आपल्याला खात्री या कुटुंबाला द्यायची. आणि कुटुंबाची माझी आई असेल, भाऊ असेल, त्यांचा वडील असतील, या सर्वांना सांगतो, दादा तर 100% आहेत, पण इंदापूरचा प्रत्येक घटक तुमच्या दारात येऊन ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस दादांच्या साक्षीने सांगतो, आम्ही सर्वजण दादांच्या आधी आम्ही इथं येणार आणि मग दादांना सांगणार, दादा असं असं झालंय. त्यामुळे तुम्ही कुठलीही प्रकारची काळजी करू नका. या ठिकाणी दादा या ठिकाणी वेळ करून आले. दौरा इतका मोठा होता, एवढं सोपं नाही. तुम्ही नुसता प्रवास बघा. आपण एखाद्या गावाला जात असताना प्रवास करतो, त्या गाडीतनं 2-3 वेळा पाण्याच्या बाटल्या खालीवर करायच्या म्हणलं तर एवढं सोपं नसतं. ही व्यक्ती 10-10 मिनिटाच्या अंतरावरती थांबणाऱ्या एखादा गुच्छ आला, एखादं बारकं बाळ आलं, एखादी वयस्कर व्यक्ती आली, त्या व्यक्तीसाठी थांबते आणि धावून येते. म्हणजे असलं दैवत परत आपल्याला भेटणार नाही. या दैवताच्या पाठीमागं सदैव आपण इंदापूरकर खंबीरपणे पाठीमागं उभे राहू, जमदाडे कुटुंबाच्या पाठीमागं उभे राहू. आणि दादांना विनंती करतो की दादा, तुम्ही थोडंसं आमच्या कुटुंबाला, आमच्या जमदाडे कुटुंबांना थोडासा आधार द्यावा, शाब्दिक आधार द्यावा, या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो.